नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBBS, BDS, BAMS, BHMS आणि नीट UGच्या ऑल कोर्सेससाठी आपण फॉर्म भरताना काय काय विचारले जाते, तसेच फॉर्म भरताना काय काय आपल्याला माहिती भरावी लागते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आमच्या शिवगणेश मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया प्रॉस्पेक्टसमध्ये काय काय माहिती आहे, काय काय नाही, फॉर्म भरायला काय लागेल, काय नाही. आता ऑनलाईन फॉर्म भरताना काय काय माहिती आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना टाकायची आहे ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. सर्वात प्रथम आपल्याला नीटचा रोल नंबर विचारतात. त्यानंतर आपल्याला नीटचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. नंतर डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर नीटची रँक ॲटोमॅटिक येऊन जाईल. नंतर नीटचे मार्क्स. एवढ्या गोष्टी तुम्ही तयार ठेवा तुमच्याकडे फॉर्म भरायच्या आधी. नंतर नीट UGचे मार्क जे आहे आपल्याला फिजिक्सचे मार्क्स इथं टाकायचे आहे, केमिस्ट्रीचे मार्क, बायोलॉजीचे पर्सेंटाईल स्कोर, टोटल पर्सेंटाईल स्कोर, टोटल 720 पैकी जे मार्क्स मिळतात आपल्याला ते मार्क्स. एवढी माहिती एका पेजवरती तुम्ही लिहूनच घ्यायची आहे फॉर्म भरायच्या आधी, म्हणजे कसं फॉर्म आपल्याला भरणे सोयीस्कर जाईल. ठीक आहे. हे बघा, नंतर आपल्याला विचारलं जाईल विद्यार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फुल नेम, नीटच्या मार्कशीटवर जसं नाव टाकलेलं आहे सेम तसंच नाव टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला खाली विचारलं जाईल की दहावीच्या मार्कशीटनंतर, म्हणजे तुम्ही जे 10वीची परीक्षा दिली याच्यानंतर तुम्ही तुमच्या नावामध्ये काही बदल केलेला आहे का, ते इथं यस नो करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला वडिलांचं नाव, नंतर आईचं नाव, त्याच्यानंतर जेंडर, विद्यार्थ्याचा जेंडर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. नंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल ID, नंतर एक्स्ट्रा एक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, त्यानंतर रिलिजनमध्ये तुम्हाला हिंदू, बुद्धिझम, सीख जे काही असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथं ॲड्रेस टाकल्यानंतर पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. सिटी, नंतर राज्य, नंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा, नंतर तालुका, नंतर तुमचा पिनकोड. हे बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही राहत कुठेही असा, तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो तुम्ही फॉर्म भरताना टाकला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होते त्यावेळेस ॲड्रेस प्रूफ म्हणून तुमचा आधार कार्ड पण तिथं कन्सिडर केल्या जाते. त्यामुळे ॲड्रेस प्रूफमध्ये तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच शक्यतो तुम्ही टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल रिझर्वेशनबद्दल माहिती. जर तुम्हाला येणाऱ्या कोट्यासाठी अप्लाय करायचा आहे का, तुम्हाला उमेदवार जो आहे कॅन्डिडेट हा OCI धारक आहे का, OCI कार्ड धारक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. एक मिनिट. विद्यार्थ्याचं नॅशनॅलिटी काय आहे, इंडियन. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, आहे. कॅटेगरी विद्यार्थ्यांची निवडायची आहे, ते जे आहे SC ST OBC VJNT. ठीक आहे. नंतर तुमचं वार्षिक उत्पन्न निवडायचं आहे, ॲन्युअल इन्कम कुटुंबाचं. ठीक आहे. नंतर रिजन ऑफ रेसिडेन्स, निवासाचे क्षेत्र, की रुरल एरिया आहे की अर्बन एरिया आहे, नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, काय आहे ते तिथं निवडायचं आहे आपल्याला. नंतर ते विचारते तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का, कास्ट सर्टिफिकेट इथं अवेलेबल करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आपल्याला. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र कोणत्या जिल्ह्यातून काढलेलं आहे पण त्या जिल्ह्याचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ते विचारते आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का,
तर अवेलेबल असली तर अवेलेबल करायचं, अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल करून जो रिसिप्टचा जो नंबर वगैरे येते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा आहे. व्हॅलिडिटी नसेल तर कास्ट रिसिप्टचा नंबर येथे येईल तुमच्या व्हॅलिडिटी अप्लाय केल्याचा. नंतर व्हॅलिडिटी आपण कोणत्या जिल्ह्यातून काढलेली आहे त्या जिल्ह्याचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहे की यस नो करायचं आहे तर यस, नसेल तर नो. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी हँडिकॅप अनाथ आहे का, ऑर्फन, तर तिथं यस नो करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तुम्हाला काही अल्पसंख्याक म्हणजे रिलिजियस मायनॉरिटीचा काही कोट्यासाठी अप्लाय करायचा आहे का, यस नो करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला अल्पसंख्याक भाषिकचा दावा करायचा आहे का, यस नो करू शकता तुम्ही. ठीक आहे. हा जो कोटा आहे अल्पसंख्याक कोटा, नंतर धार्मिक अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक, त्यानंतर अनाथ, त्याच्यानंतर हँडिकॅप, याच्याबद्दल मी एक स्पेशल याच्यासाठी काय काय सर्टिफिकेट लागतात, काय एलिजिबिलिटी आहे याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ येईलच आपल्या यूट्यूबच्या चॅनलला. त्यासाठी आपण यूट्यूबचं चॅनल नेहमी चेक करत राहा. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत क्वालिफिकेशन डिटेल्स. विचारलं जाईल आपल्याला की 10वी कोणत्या वर्षी पासिंग झालेली आहे. त्यानंतर वन ऑफ द लँग्वेज 10th ऑर इक्विवॅलंट, येथे लँग्वेज येईल. त्यातली जर तुम्ही कोणत्या भाषेमध्ये शिकलेले आहात तर तिथं यस नो करायचं आहे तुम्हाला, ते लँग्वेज चूज करायची आहे. नंतर तुमचं 10वी ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकत होते त्या शाळेचं जे राज्य आहे ते राज्य निवडायचं आहे. नंतर जिल्हा निवडायचा आहे. नंतर शाळेचा तालुका निवडायचा आहे 10वीच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं 12वीची माहिती विचारल्या जाते. 12वीची माहिती विचारल्यानंतर इथं 12वीची परीक्षा. ठीक आहे. नंतर परीक्षेचं उत्तीर्ण वर्ष जे घ्यायचं आहे ते 2025. रिपीट विद्यार्थी असेल तर 24 किंवा 23. त्यानंतर त्याचा सीट नंबर 12वीच्या मार्कशीटवरचा. नंतर 12वीचं उत्तीर्ण राज्य, नंतर उत्तीर्ण जिल्हा 12वीच्या शाळेचा, नंतर 12वीच्या शाळेचा तालुका. इथं असं आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं 100पैकी फिजिक्सचे मार्क्स विचारले जातात. नंतर इथं 100पैकी केमिस्ट्रीचे मार्क्स, तसेच इथं बायोलॉजीचे मार्क, इंग्लिशचे मार्क. नंतर PCBमध्ये टोटल किती मार्क्स आलेले आहे इथं ॲटोमॅटिक येऊन जाते. इथं आपल्याला भरायचं काम पडत नाही. PCBमध्ये टोटल ॲटोमॅटिक येतात, PCBEचे टोटल ॲटोमॅटिक येतात, PCB पर्सेंटेज ॲटोमॅटिक येतात, त्यानंतर PCBEचे पर्सेंटेज ॲटोमॅटिक येतात. त्यामुळे आपल्याला इथं भरायचं काम नाही. फक्त आपल्याला काळजीपूर्वक हे जे मार्क्स भरायचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, नंतर बायोलॉजी आणि इंग्लिश या 4 सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला काळजीपूर्वक भरायचे आहे. हे जर मार्क्स चुकले तर तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत की आपल्याला काही विशिष्ट पॅरलल रिझर्वेशन आहेत का. एखाद्या विद्यार्थ्याला जर करायचं असेल रिझर्वेशनसाठी अप्लाय, मी जसे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हिल्ली एरिया, जर डोंगरी विभागातले जे विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर फिजिकल हँडिकॅप, MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, असे जे काही रिझर्वेशन तुम्हाला घ्यायचे आहे ते. त्यानंतर सिलेक्ट स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वडील किंवा पालक डिफेन्समध्ये कार्यरत आहे त्या विद्यार्थ्यांनी DEF, D1, D2, D3 हे जे रिझर्वेशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांना इथं ते रिझर्वेशनचा प्रकार निवडायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढील पेजवर आपण पाहूया की फॉर्म भरताना आपल्याला फी कशी लागणार आहे. ठीक आहे. आपण जर फक्त ऑनली स्टेट कोट्यासाठी जर अप्लाय केलं तर स्टेट कोट्यासाठी अप्लाय केल्यानंतर आपला 1000 रुपये फी भरावी लागेल. ठीक आहे. जर आपण इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी जर अप्लाय केलं तर इथं 5000 रुपये फी येईल. आणि आपण स्टेट कोटा प्लस इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे बोथ कोटा या दोन्ही कोट्यासाठी जर अप्लाय केलं तर इथं 6000 रुपये फी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना भरावा लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नाही, कोणत्याही प्रकारची जर काही अडचण असेल तर कमेंट करा, तुम्हाला उत्तर दिले जाईल. ठीक आहे. काही अडचण असेल तर मला येऊन भेटा.
तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. फॉर्ममध्ये कुठं काय भरावं लागतं आम्ही व्यवस्थित फॉर्म भरून देतो आमच्याकडे. ठीक आहे. विद्यार्थी आमच्याकडे भरपूर विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांना अनुभव आहे आमचा फॉर्म भरण्याचा. इथं यायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरी भरायचं आहे ते घरी